मोखाडा तालुक्यातील घाणवळ परिसरात 2 महिन्यांच्या बालकाच्या मृत्यूनंतर आरोग्य विभाग सतर्क झालाय। नियमित लसीकरणानंतर बालकाची प्रकृती अचानक खालावल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। या घटनेनंतर संबंधित लसीबाबत शंका उपस्थित करण्यात येत असून आरोग्य विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून त्या लसीचा वापर तात्पुरता बंद केलाय। मिळालेल्या माहितीनुसार घाणावळ परिसरातील 2 महिन्यांच्या बालकाला नियमित लसीकरणासाठी जव्हार येथील कुटीर रुग्णालयात नेण्यात आले होते। लस दिल्यानंतर काही वेळातच बालकाची प्रकृती बिघडल्याने त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले। मात्र उपचार सुरू असतानाच बालकाचा मृत्यू झाला। या घटनेनंतर कुटुंबियांनी संबंधित लसीच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित करत सखोल चौकशीची मागणी केली आहे। दरम्यान आरोग्य विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित लसीचा वापर तात्पुरता बंद केला असून संपूर्ण प्रकरणाची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आली आहे। याच लसीचा डोस अन्य 24 बालकांना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। मात्र प्राथमिक तपासात मृत्यूचा थेट संबंध लसीकरणाशी असल्याचं स्पष्ट झालेलं नाही। नेमकं कारण शोधण्यासाठी वैद्यकीय तपासणी आणि अहवालाची प्रतीक्षा करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे। दरम्यान नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अधिकृत माहितीवरच भरोसा ठेवावा असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष चौधरी यांनी केले। आता या प्रकरणातील वैद्यकीय अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। तर पालघर जिल्ह्यामध्ये एक घटना घडलेली आहे। त्यामध्ये श्रीमती निकिता निलेश घाटाळ वर्ष 20 या महिलेचा बच्चू वॅक्सिनेशननी डेथ झाली अशा प्रकारचं आम्हाला वृत्तपत्रातून माहिती कळाली। पण त्याची आम्ही सखोल चौकशी केली असता ती महिलेची 25/2/2026 या ठिकाणी ती कुटीर रुग्णालय जव्हार या ठिकाणी ती आपल्या प्रसूतीसाठी आली होती। त्यावेळेस तिची डिलिव्हरी हायरिस्क माता होती। तिची डिलिव्हरी नॉर्मल सिझेरियन सेक्शननी झाली। पण सिझेरियन सेक्शन झाल्यावर बाळ लो बर्थ वेट होता, 1.7 kg होता। बाळाला NIC मध्ये ठेवण्यात आलं आणि बाळाचं वजन वाढेपर्यंत आणि बाळ सुखरूप होईपर्यंत त्याचा डिस्चार्ज 5 दिवसांनी तो डिस्चार्ज झाला। बाळ घरी गेल्यानंतर बाळाची जेव्हा प्रकृती छान होती तेव्हा बाळाला इनहाऊस पण काही वॅक्सिनेशन देण्यात आले होते त्यावेळेस, जसं BCG, हेपॅटायटिस B। आणि जेव्हा बाळ पुन्हा सेकंड डोजमध्ये 20/5/2026 या ठिकाणी कुटीर रुग्णालयात जव्हार कुटीर रुग्णालयात परत आला, त्या ठिकाणी त्याचं वॅक्सिनेशन होतं। त्या ठिकाणी त्याला सबक्युटेनियस PCV त्याच्यानंतर पेंटा वॅक्सिनचं वॅक्सिन पण देण्यात आलं। आणि युजली काय होतं की जेव्हा पेंटा वॅक्सिन दिलं जातं तेव्हा म्हणजे दोन्ही मांड्यावर त्याचं इंजेक्शन दिलं होतं। तर बाळ युजली रडत असतो आणि बाळाला आपण त्याची आईला काउन्सिलिंग करून स्तनपान कसं करावं करायची सूचना देत असतो। आणि तर बाळ त्याला कुठलेही वॅक्सिनेशन संदर्भात जे काही साईड इफेक्ट होतात इमिजिएट त्याचं ऑब्झर्वेशन पिरियड त्या ठिकाणी बाळ तिथंच होता। त्याच्यासोबत इतर 24 बाळांना पण तीच लस दिली गेली व त्या बाळाला डिस्चार्ज देण्यात आला। वॅक्सिनेशन नंतर तो बाळ घरी गेला आणि तो बाळ खूप आनंदात सुखरूप होता 20 तारखेला। दुसऱ्या दिवशी सायंकाळी 5 वाजता आम्ही जेव्हा नातेवाईकाला विचारलं तर त्या नातेवाईकांनी अशी हिस्ट्री दिली की आईने त्या बाळाला दूध पाजलं होतं आणि दूध पाजून झोळीत टाकलं होतं। पण ती कामानिमित्त 1-2 तास बाहेर गेली। आल्यानंतर जेव्हा ती बघते तर बाळाचे मुवमेंट तिला लागत नव्हते, म्हणून ती घाबरून नजदीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ती बाळाला घेऊन जाते। तेव्हा असं लक्षात येते की बाळ जिवंत नाही आहे। तर उदाहरणार्थ अशा घटना मागं पण आमच्याकडे जिल्ह्यामध्ये घडत होत्या, म्हणजे की या ठिकाणी काय दूध पाजून झोळीत टाकण्याची जी पद्धत आहे याकरता आम्ही त्यांना काउन्सिलिंग करत असतो की बर्फिंग करावे। कारण दूध कधी काय होतं वॅक्सिनेशन नंतर बाळ युजली रडतो आणि आई कधी झोपूनच दूध पाजवतं आणि त्याच्यानंतर काय करतात परत त्याला झोळीत टाकतात। त्यामुळं कदाचित असं घटना होऊ शकते की ते बाळाच्या फुफ्फुसामध्ये दूध गेलं असावं। पण आम्ही जेव्हा त्यांना पोस्टमॉर्टम करण्याचा सल्ला दिला आणि सांगितलं की तुम्ही पोस्टमॉर्टम करा जेणेकरून आपल्याला त्याचं योग्य कारण निदर्शनास येईल, पण त्यांच्या नातेवाईकांनी त्याला पोस्टमॉर्टमला नकार दिला होता। आणि तिथल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पण आम्ही विचारलं आमच्या साखरशेठच्या, त्यांनी तसा नकार कळवला असल्यामुळे तर नेमकं पोस्ट वॅक्सिनेशन हा इव्हेंट झाला असल्यामुळे ह्यामध्ये असं वाटू शकतं की वॅक्सिनेशनमुळे झाला, पण त्याचं आम्ही चौकशी समिती करून चौकशी करत आहोत। पण इतर ज्या बाळांना दिले त्यांना कुठल्या प्रकारचं रिॲक्शन नाही व या सेम बाळाला हीच लस पहिल्या वेळेस पण दिली गेली होती। हे दुसरा सेकंड डोस होता
त्यामुळे वॅक्सिनेशनमुळे हा प्रकार घडला आहे याची शक्यता फार दाट कमी आहे. जर पोस्टमॉर्टम केलं असतं तर नक्की ह्या बाळाचा मृत्यू कशामुळे झाला याचा उलगडा झाला असता. पण तरी पण आम्ही त्या नातेवाईकाशी आम्ही त्यांच्या जे काही त्यांना घटना घडली याविषयी आम्ही सहानुभूती पाहतोय की यामध्ये अशा घटना होऊ नये. आम्ही तात्काळ ती बॅचची लस पण आम्ही बंद करायला सूचना दिल्या. जोपर्यंत पूर्ण इन्व्हेस्टिगेशन याची चौकशी होत नाही त्या प्रमाणात त्या लसची बॅच आम्ही सध्या बंद ठेवली आहे व आम्ही डिस्ट्रिक्ट लेवल कमिटी बोलवतोय. डिस्ट्रिक्ट लेवल कमिटीचा जे काही निष्कर्ष निघेल ते आम्ही पुन्हा प्रसार माध्यमांना कळवतो. द पोलीस न्यूजसाठी अशरफ खान, मोखाडा.